नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की मित्रांनो, आपल्या ग्रामपंचायती अंतर्गत आपल्या ग्रामपंचायतीसाठी किती घरकुलं ही मंजूर झालेली आहेत ती कशा प्रकारे पाहावी, तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रोसेस बघितलेली आहोत। तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ही जी काही लिंक आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी टाकलेली आहे। तिथे तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येऊ शकता किंवा अशा प्रकारे टाईप करून तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता। तर अशा प्रकारे गूगलवरती सर्च करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा हा एक पेज ओपन होईल की प्रधानमंत्री आवास योजनेचा हा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे हा 3 रेषेचा डॉट दिसत असेल, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे अबाउटच्या खाली एक आवास शॉप म्हणून एक ऑप्शन आहे 2 नंबरचा, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर इथे डाटा एंट्रीच्या खाली एक ऑप्शन आहे रिपोर्ट, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे ABCD अशा प्रकारचे डायग्राम आहेत बघा। तर आपला जो काही हा पहिला डायग्राम आहे ए फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट, याच्यावरती तुम्हाला यायचं आहे आणि इथे काय करायचं आहे, तुम्हाला नंबर 3चा ऑप्शन आहे बघा, गॅप बिटवीन स्टेज टार्गेट टू अकाउंट व्हेरिफिकेशन, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, इथे 2024 आणि 25 अंतर्गत जी काही घरकुलं आहेत तीच बघायची असेल तुम्हाला, तर त्याच्यावरती चालू वर्ष सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर खाली यायचं, जी काही योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली यायचं आहे आणि ऑल स्टेट म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य हे निवडायचं आहे। महाराष्ट्र राज्य निवडून घेतल्यानंतर खाली अजून एक ऑप्शन येईल, जो तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे। जिल्हा निवडून घेतल्यानंतर खाली यायचं आहे आणि आता तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे। तालुका निवडून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, खाली हा कॅप्चा देण्यात आलेला आहे बघा। हा तुम्हाला कॅप्चा काय करायचा आहे, इथे खाली टाईप कॅप्चामध्ये तुम्हाला बरोबर 21 + 30 किती होतात ते बरोबर करायचं आहे आणि या आन्सर याच्यामध्ये आन्सरचा जो काही आन्सर इज जो काही हा बॉक्स आहे त्याच्यामध्ये बरोबर सबमिट करायचा आहे। जो काही 21 + 30 करायचा आहे आणि जे काही आन्सर येईल त्याच्यामध्ये टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक करून घेतल्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो, जी काही तुमची PDF आहे डाउनलोड एक्सेल किंवा PDFमध्ये ही जी काही PDF आहे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। त्याच्यानंतर खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल की पंचायत नेम, ज्या काही तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव आहे ते तुम्हाला इथे खाली दिसत असेल। त्याच्यानंतर पंचायत टार्गेट म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीसाठी किती टार्गेट देण्यात आलेलं आहे, किती जणांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्याच्यानंतर आतापर्यंत कोणाकोणाचे सँक्शन हे झालेले आहेत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीसाठी किती घरकुलं ही मंजूर झालेले आहेत, त्याच्यातून किती जणांना आतापर्यंत घरकुल हे सँक्शन झालेलं आहेत आणि आतापर्यंत कितीचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो। पंचायत नेममध्ये तुम्हाला तुमची जी काही पंचायत असेल, जिथे तुम्हाला तुमची पंचायत असेल त्याच्यासमोर बघायचं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आता तुम्हाला ज्याला कोणाला घरकुल मिळालं असेल त्यांना एक चांगली पद्धतीची माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचं आपण काम केलेलं आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, जे काही लाभार्थ्यांना घरकुल मिळालं असेल त्यांना पण हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण एक चांगली माहिती मिळेल की आपल्या ग्रामपंचायती अंतर्गत किती घरकुल ही मिळालेली आहेत, किती जणांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ही त्यांना माहिती मिळेल। तर एक खूप चांगल्या प्रकारे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।